हे पहा, मी जे माझ्या हातामध्ये तुम्हाला जी वस्तू दिसत आहे त्याला म्हणायचं अग्निशामक यंत्र. या यंत्राचा वापर आपण एखाद्या ठिकाणी जर अचानकपणे आग लागलेली असेल तर ती आग विझवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. यामध्ये मुख्यतः CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू प्रेशरच्या अंतर्गत भरलेला असतो, जो की आग विझवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आपण वापर करू शकतो. तर हे यंत्र 3 प्रकारे आपल्याला वापरता येतं, म्हणजे 3 प्रकारची आग लागू शकते. एक ए प्रकारची, बी प्रकारची आणि सी प्रकारची. ए प्रकारची आग म्हणजे आपली जी साधी आग लागते, आपण शेकोटी वगैरे करताना शिक्षत होतो, तो आपल्या घरातल्या कागदाला लागलेली असेल किंवा एखाद्या कपड्याला लागलेली असेल, अशा प्रकारची आग. आणि बी प्रकारची आग म्हणजे येते बघा, केमिकलला वगैरे किंवा पेट्रोल असेल, ऑइल असेल, रॉकेल असेल, या असे जे काही ज्वलनशील पदार्थ असतात त्यांना जी आग लागते ती बी प्रकारची आग असते. कारण हे ज्वलनशील पदार्थ एवढे ज्वलनशील युक्त असतात की ते एकदा पेट घेतल्यानंतर सहजासहजी विझत नाहीत आणि त्याचा भडका खूप मोठा असतो. त्याच्यामुळे जीवित हानी आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आणि सी प्रकारची आग म्हणजे यामध्ये येते बघा, कुकिंग म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सिलेंडरला वगैरे जी आग लागू शकते किंवा आपण स्वयंपाकासाठी जे काही इंधन वापरतो यांना लागलेली आग ही सी प्रकारच्या आगमध्ये येते. या तिन्ही प्रकारच्या आग आपण विझवण्यासाठी या यंत्राचा वापर करू शकतो. परंतु या यंत्राचा वापर करत असताना देखील आपल्याला काही विशिष्ट प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. तर बघा, याच्यामध्ये एक या ठिकाणी सेफ्टी पिन दिलेली आहे. ही जी पिन दिसते तुम्हाला ही सेफ्टी पिन आहे. ही सेफ्टी पिन तुम्हाला काढायची आहे. ही सेफ्टी पिन काढण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी एक मेजरमेंट मॅप दिसत आहे. त्याच्यामध्ये जो काटा दिसत आहे तो प्रेशर काटा आहे. तर याच्यामध्ये किती प्रेशर आहे ते दाखवतो. तर हे प्रेशर, यामधलं प्रेशर हे बघा ग्रीनवरती इथं 3 कलर दिले आहे, रेड ग्रीन आहे की नाही. ग्रीनवरती या आपलं तुमचं ह्याचा काटा असणं गरजेचं आहे सेफ्टी पिन काढण्यापूर्वी. म्हणजे ग्रीनवर असल्यानंतर त्याच्यामध्ये उचित असं प्रेशर आहे आणि प्रेशरमुळं तो जो गॅस आहे तो बाहेर निघून आग विझवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. म्हणजे आपण आधी शहानिशा करून घ्यायची आहे की याच्यामध्ये प्रेशर बरोबर आहे की नाही. प्रेशर बरोबर असल्यानंतर आपण याची सेफ्टी पिन काढायची आहे. सेफ्टी पिन काढल्यानंतर आग विझवत असताना आगीच्या जवळ न जाता एक 5 ते 6 फुटाचं अंतर आपल्याला आपल्यामध्ये आणि आगीमध्ये असायला हवं. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हे जो या ठिकाणी वाल दिलेला आहे तो वाल दाबून याचं जे तोंड आहे ते अगदी आपल्याला आग ज्या ठिकाणी आगीच्या वरच्या ह्याच्याशी आपल्याला नाही धरायचं आहे, आग जिथे आगीच्या बुडाशी आपल्याला हे धरायचं आहे. आणि वाल दाबल्यानंतर यातून जो गॅस आपल्याला प्रेशर करायचा आहे तो आगीच्या बुडाशी करायचा आहे, जेणेकरून आगीचं जे जन्मस्थान आहे तो विझल्या जाईल. बरोबर आहे का. आपण जर वरती जर मारत राहिलो तर वरून आग विझल्या जाईल, मात्र काढून भडका आगीचा चालूच राहील. त्यामुळं जीवितहानी वित्तहानी रोखणार नाही. त्यासाठी आपण काय करायचं, हे आग विझवत असताना एक थोडं 5-6 फुटाचं अंतर घेऊन आगीच्या बुडाशी आपल्याला त्या ठिकाणी याला वाल प्रेशर करायचा आहे. ही आग विझवत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची हानी होणार नाही किंवा आपल्या देखील कपड्यांना वगैरे जाळ लागणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आता आपण प्रत्यक्ष एकदा एक वेळेस प्रात्यक्षिक करून पाहूया. आग जलाती आहे, पाणी डुबात आहे. म्हणजे गार फटफट कडी हे पहा, अशा प्रकारे आपण एखाद्या ठिकाणी अचानक जर मनुष्यवस्तीमध्ये जर आग लागली तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आग विझवू शकतो. या ठिकाणी आपण काय केलं पाहिलेलं आहे. सर्वात आधी तुम्हाला सेफ्टी पिन काढणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी असे अनुचित प्रकार घडल्यानंतर आपण घाबरून स्वतः न जाता थोडंसं मन शांत ठेवून धैर्यानं काम करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला सेफ्टी पिन काढावी लागते. बघा, आता आपण आग विझवल्यानंतर देखील पूर्णतः आग विझलेली नाही. आपल्याला वर प्रथमदर्शनी आग विझल्यासारखी जरी वाटत असली तरी मात्र आग खालून चालू आहे. त्यामुळे आपण पूर्ण शहानिशा करणं गरजेचं आहे. आता परत एकदा मी हे आग विझवणार आहे. आग विझल्यानंतर आपण काळजी घेऊन परत पूर्णतः आग विझलेली का याची शहानिशा करणं सुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी पूर्ण आग विझलेली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर असा एखाद्या वेळेस आग लागण्याचा प्रकार घडला तर तुम्ही या प्रशिक्षकाच्या मदतीने शिकलेल्या गोष्टीचा उपयोग करून निश्चितच ही आग सक्षमपणे विझू शकता. बरोबर आहे का.
सगळ्यांना प्रात्यक्षिक कळालं का? छान. आता आपण पाहिलं की या बंबच्या सहाय्याने आपण या ठिकाणी आग विझवलेली आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हा बंब असेलच असं काही सांगता येत नाही. बऱ्याच वेळेस बंब आपल्याला अशा प्रकार झाल्यानंतर उपलब्ध होत नाही. त्या ठिकाणी आपण वाळूचा देखील वापर करून ही आग विझवू शकतो. या ठिकाणी वाळूचा उपयोग करून आपण कशा प्रकारे आग विझवू शकतो याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आग लागलेली आहे, या तुम्ही सर्व पहा. उपलब्ध साधनाच्या सहाय्याने देखील आपण या ठिकाणी आग विझवलेली आहे. तर या बंबचा आणि वाळूचा उपयोग करून जर आपल्याला अशा कठीण प्रसंगी जर वाळू नाही मिळाली तर आपण काळ्या मातीचा किंवा आजूबाजूच्या एखाद्या मातीचा किंवा एखाद्या लाकडाचा किंवा कापड जे काही आपल्याला उपलब्ध होईल त्याच्या सहाय्याने आपण ही आग विझवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्यामुळे वित्तहानी आणि जीवितहानी आपल्याला टाळता येणार आहे. ठीक आहे, कळालं सर्वांना प्रात्यक्षिक?